ते घे. थँक्यू. आणखी काही हवंय? नाही, लागलं की सांगेन. अगं नाही, कारण मी बाहेर जातेय. कुठे? ओ सॉरी सॉरी सॉरी, असं विचारायचं नसतं. आई असती ना मला इतकं लेक्चर दिलं असतं ना यावरून. विचारलंस परत. किती वेळा सांगायचं तुला प्रिया, कधी अक्कल येणार? प्रिया पण मी तुला विचारू शकते का? मी डॉक्टर सामंतांकडे जाते. आई भागवतांकडे गेल्यात, आल्यावर निरोप दे. मी काय पोस्टमन आहे तिची? प्रिया शुभ्रा 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 शुभ्रा, ये बस 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 बस. प्रिया ग, गप्पा मारायला वेळ नाही, खूप उशीर होतोय. मग यायलाही उशीर होईल ना. होय, एकच विचारायचंय, पण तू रागावणार नाहीस ना? विचार लवकर. तुझं आणि दादाचं काही बिनसलंय? बिनसलं होतं, पण आता सगळं ठीक आहे. नक्की ना? अगदी नक्की. हा, नाही तर मी तुमच्या दोघांची शाळाच घेणार होते. नको हं मॅडम. बरं, आता झालंय तुमचं विचारून? हो. निघू मी? हो, पण वेळेत घरी या. काम आहेत, इकडे तिकडे हुंदडत बसू नका, कळलं ना? आणि फोन करायला लावू नका. प्रिया अगं बरी आहेस ना? मी बाहेर जात असले की आई मला असंच बोलते की नाही? आपण इथे आज का आलोय? मला माझ्या एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर हवंय म्हणून. कुठला प्रश्न? तू मनीषाला कसं मारलंस सुलेखा? माझ्या ट्रीटमेंटचा तुमच्या मनावर विपरीत परिणाम होतोय असं जर मिस्टर शास्त्रींना वाटत असेल तर इन दॅट केस मी माझी ट्रीटमेंट कंटिन्यू करू शकत नाही मिस्टर शास्त्री. पण डॉक्टर, ट्रीटमेंट माझ्यावर सुरू आहे आणि जर माझी काही हरकत नसेल तर? नाही मिसेस शास्त्री, मला कॉम्प्लिकेशन्स अजून वाढवायची नाही आहेत. हे बघा डॉक्टर, तुमच्यात आणि आदिनाथमध्ये काल जो काही वाद झाला तो तुम्ही एवढा मनाला नका लावून घेऊ. मनाला लावून घेण्याचा प्रश्नच येत नाही मिसेस शास्त्री, पण त्यांचा माझ्यावरचा विश्वास उडालेला आहे अँड दॅट्स इट. नाही डॉक्टर, त्यांचा अजूनही तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. नाही, मला नाही तसं वाटत. माझं बोलणं झालंय त्यांच्याशी. खरं तर आज ते स्वतः इथे येणार होते कालच्या प्रकाराबद्दल माफी मागण्यासाठी. ही नीडंट से सॉरी टू मी. त्यांनी का माफी मागावी? बट आय एम सॉरी. आता माझी इच्छा नाही, त्यामुळे आपण इथेच थांबलेलं बरं. असं नका करू डॉक्टर. मला तुम्हाला अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, गोदाबद्दल. मला कळलंय गोदा कोण आहे. तुला कोणी सांगितलं की मी मनीषाला मारलं म्हणून? दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस. तू मनीषाला कसं मारलंस? अच्छा, म्हणजे लोकांवर विश्वास ठेवून तू मला जाब विचारतोयस का? प्रॉब्लेम काय ना अभिमान? तुझा माझ्यावर विश्वास नाहीये, पण त्या लोकांवर आहे जे आपल्या दोघांमध्ये वाद निर्माण करायचा प्रयत्न करतायत.
आपल्यात वाद निर्माण करून कोणाला काय मिळणार आहे? हेच आहे ना अभि. बऱ्याचदा आपल्याला ठाऊक नसतं की लोक आपल्या मागे आपल्याबद्दल काय बोलत असतात ते. आता या मनीषाबद्दल तू बोलतोयस ना, अरे ती माझ्या शाळेतली माझी सर्वात चांगली मैत्रीण. सकाळ संध्याकाळ आम्ही एकत्र असायचो. कोण मुलगी, तिचा हसरा चेहरा अजूनही माझ्या डोळ्यासमोर असतो. पण 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 तिला अधून मधून फिट्स यायच्या अचानक. अभि अगदी डोळे वगैरे फिरवायची ती. मला खूप खूप भीती वाटायची तिच्या या फिट्सची. त्या दिवशी सकाळी आमच्या दोघींचं खूप भांडण झालं. खूप बोललो आम्ही एकमेकींना. मग त्यानंतर संध्याकाळी आम्ही दोघी स्विमिंग पूलमध्ये भेटलो. म्हणजे खरं तर मीच तिला सॉरी म्हणायला गेले होते तिथे. ती तिथे स्विमिंग करत होती. तिला येत होतं स्विमिंग? हो, चांगलंच. अरे स्विमिंग चॅम्पियन होती ती अभि. थोडा वेळ आम्ही एकमेकींशी बोललो, मग नंतर ती पुन्हा पाण्यात उतरली आणि अचानक तिला तिथे फिट आली पाण्यातच. माझ्या समोर मी तिला बुडताना बघत होते. मला खूप असं वाटत होतं रे तिला कोणीतरी येऊन वाचवावं म्हणून. पण अभि त्यावेळी मी इतकी घाबरून गेले होते ना की मला काही सुचलंच नाही रे. आणि बघता बघता ती माझ्या पण या सगळ्यामुळे लोकांना असंच वाटतं की आमच्या दोघींचं असं भांडण झालं म्हणून मीच तिला मारलं. तिथल्या लोकांनाही असंच वाटतं. एवढंच कशाला, तिच्या आईलाही तेच वाटतं आणि आता तुलाही तेच वाटतंय. कसं आहे सुलेखा, तू किती चांगलं खोटं बोलू शकतेस हे तुम्हाला दाखवून दिलेलं आहेस. आणि अशा इमोशनल स्टोरीज रचणं तुझ्यासाठी काही फार कठीण नाहीये, नाही का? But don't play this game with me. तू कुठल्याही कारणाने कोणाचाही खून खरंच केला असेल तर मला सांग. माझं प्रेम त्याच्यामुळे कमी होणार नाही. आणि आय प्रॉमिस यू, तुझं कोणीही काहीही वाकडं करू शकणार नाही. काहीतरी फरमाईशी करून ठेवतात आणि जेवायच्या वेळेला हजर नाहीत. मी काय एकटी खाऊ एवढं सगळं? आई, ए आई. जेवणार आहेस तू? नाही, मी खाऊन आलोय. तुम्हाला एक फोन करून सांगायला काय होतं रे नाहीये जेवायला म्हणून? काय झालं काय? एवढं मी जेवण करून ठेवते, काय करू त्याचं? आज जेवायला फक्त मी, शुभ्रा आणि कुसुमवंच. मग कुसुमात त्या होती ना, मग संपेल ना सगळं. आधी बरं ही कुठे, मुन्ना कुठे? ती गेली केव्हाचीच शिप्राकडे. आणि बाबा? त्यांना फोन आला होता शाळेतल्या मित्राचा, घेऊन गेलाय बाहेर जेवायला.
आणि तुला मी सारखा फोन करते तर तुझा फोन लागत नाही. घेता कशाला ते मोबाईल? फेकून द्या ते. हो 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 तेच सांगतोय. बस बस. मी आता बसत नाही, मला बसायला वेळ नाहीये, बरीच कामं पडली. एक मिनिट बस ना तू मला उगीच मस्का लावू नको. पटकन काय ते बोल. डोळे बंद कर. हा कसला खेळ आहे? अगं बस मी सांगतो ना, 1 मिनिट बस. डोळे बंद कर. हा केले, बोल. आता उघड. हे काय? पेढे. ते कळलं, ते कशाबद्दल? आज फायनली माझी आणि स्वप्नीलची फर्म रजिस्टर झाली. अरे वा, तू जाताना काही बोललाच नाहीस. मला तरी कुठे ठाऊक होतं. स्वप्नीलने फक्त मला बोलावून घेतलं. मी या टेन्शन्स मध्ये आपल्या गडबडीत असल्यामुळे त्याने मला काहीच सांगितलं नाही. सगळं त्यानेच केलं. मी फक्त त्या लॉयरकडे जाऊन सही ठोकून आलो. आणि आई, आज आम्ही आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा गेलो. इंटिरियर म्हणू नकोस, केबिन म्हणू नकोस, कम्प्युटर्स म्हणू नकोस, AC म्हणू नकोस, सगळंच्या सगळं त्यानं केलं बिचाऱ्याने. आणि आज त्याच्या भावाच्या वाढदिवसाच्या दिवशी आमची सॉफ्टवेअर फर्म सुरू झाली आहे. चला, खूप दिवसांनी एक अगदी छान बातमी मिळाली. तो मुलगा आहेच गुणी. मला ना पहिल्यापासून वाटायचं की जर आई. तो आणि शुभ्रा कुठे आहे ना, आता आहे. जा जा, तिला आधी ही बातमी दे आणि हे तिच्याजवळ दे. तिला खूप आनंद होईल. तिला म्हणू मी देवापाशी ठेवायला सांगितलं. चालेल. ओके. आणि आई, आज रात्री जेवायला काय करणार आहेस? तर सकाळचं उरलंय त्याचं काय करू? हे साधं असेल का? काहीतरी गोड कर ना. करते, पण तुम्ही आहात ना नक्की जेवायला? नाही तर मी करीन उरापोटी आणि जाल बाहेर निघून. आहोत आम्ही सगळे आहोत. आलो. अरे बस 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 चंद्या, बस बस. अरे बस रे बाबा. काय चंद्या, एकदम गायब? काय 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 कामाचं कसं चाललंय? व्यवस्थित चाललंय ना सगळं? मग फर्स्ट क्लास आहे. तुला उगाच इथे बोलावून तुझा वेळ वाया घालवला का मी? नाही ना. आता आलाच आहेस तर चहा कॉफी काय? हो काय काय बोलता साहेब तुम्ही? म्हणजे चहा सोडलास? नाही तसं नाही. बरं सांग, कामाचं काय? काय नाही साहेब, म्हणजे सध्या तसं काही खास नाही आहे सुरू. का रे? दिवसच वाईट चाललेत सध्या. त्यात दिवस काय वाईट आहे? काय वाईट आहेत दिवस? हा? रोज सूर्य तसाच उगवतो, तसाच मावळतो. प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम आपल्यात असतो चंदू. मी इथं पंचपक्वानाचं ताट घेऊन तुला भरवायला बसलोय आणि तू तिथं तोंड असायला पाहिजे तिथं बूड करून बसलायस. प्रॉब्लेम आपल्यात असतो. खरं सांगू का साहेब, इतके दिवस तुमच्याकडे यायची लाजच वाटत होती. का? मागे तुमच्यात आणि बाबांच्यात जे काही घडलं झालं गेलं गंगेला मिळालं. माझ्या मनात तुझ्याबद्दल तेव्हाही अडी नव्हती, आजही नाही. अरे माझ्या अभिमान सारखा आहेस तू बाबा. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे साहेब. आणि मी तो सगळ्यांना दाखवत नसतो. काही खास माणसांसाठी राखून ठेवलाय मी तो. आयुष्यात काय चंदू, पैसा कमवायचा आहे ना, कमवायचा आहे ना पैसा. मग लाज शरम या सगळ्या गोष्टी एका पिशवीमध्ये भरायच्या, पिशवीला अशी गाठ मारायची आणि घरातल्या माळ्यावर फेकून द्यायची. आता पैसे कमवायचे म्हटल्यावर हे सगळं करावंच लागतं. आता मी हे सगळे अडनिडे धंदे करतो, मला काय सुख मिळतं त्याच्यातून? काय मिळतं? पण देवानं एकुलता एक दिलाय, त्याच्यासाठी करावं लागतं बाबा. तुझंही तसंच आहे. आपल्या प्रथमेशचा उपचार परदेशात जाऊन करायचा आहे ना, त्याला पैशांची गरज आहे. मग लाज शरम बाळगाचं कारण काय? बरोबर आहे साहेब, पण अरे पणबिण काय? विचार काय करायचा याच्यामध्ये? माझ्याकडे देण्यासाठी काम आहे, तुझ्याकडे करण्यासाठी काम नाही. मी दिलं, तू घेतलंस, पैसे कमावलेस, फिट्टम फाट हिशेब क्लिअर.
चालेल सर, मी तयार आहे. शाबाश, मला तुझं हेच आवडतं चंदू. पटापट असा निर्णय घेऊन मोकळा होतोस. तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तर बायकोशी बोलून बघतो, आईशी बोलायला पाहिजे, ज्योतिषाला चल मी घाईत आहे, येतोस, तू गाडीत बस, जाता जाता बोलू. मला एक कळत नाहीये, अभिमानला त्या मनीषाबद्दल कसं कळलं? मनीषा म्हणजे ती बुडून मेली. ती बुडून नाही, जिला मी बुडवून मारली ती. तुझे दोस्ताला कसं काय कळलं? तेच कळत नाहीये ना मला. मनीषाबद्दल फक्त मला माहिती, दीला माहिती. मम्मा, पण मम्मा तर असायला मध्ये. मग म्हणजे अभिमान मम्माला भेटायला गेला होता? तुझ्या त्या बाईला बी ठाव होईल. तनिष्काला नाही, पण ती अभिमानला का? विसरलीस? तू पोचला होता की तिथं? नाही नाही, ते शक्य नाहीये. तुम्हा सगळ्यांव्यतिरिक्त फक्त एकाच व्यक्तीला मनीषाबद्दल माहिती, पण तो तर आता या जगात नाहीये. कोण? तो बाळ्याचा लेख. अगं त्याचंच भूत जाऊन लागलं असेल त्याच्या कानाशी. हे सोपान, इथे मी माझ्या डोक्याला ताण देते आणि तुला त्या अभिमानला मनीषाबद्दल कसं कळलं हे आपल्याला कळायलाच हवंय. सोपान मग तेलाची छरकी. हो, जसं काही मी विचारल्यावर तुम्हाला सगळं सांगणार आहे. अगं तूच म्हणतेस ना तर तुझ्या मुठीत आहे म्हणून. आवड केव्हायचं मुठ? हे त्याला मुठीत ठेवायचं म्हणजे ना निखरा मुठीत धरण्यासारखं आहे, कळलं? माझं ऐकून दे, तू त्याला समज सांगून टाक. वेळ लागलाय तुला? अगं त्यो दिवाण आहे तुझा. तू खून केला म्हणलीस ना तरी काही फरक पडत नाही. येड येड. तसं बोलला होता तो, पण नाही, बोलण्यात आणि करण्यामध्ये खूप फरक असतो सोपान. आपल्याला कळायलाच हवं अभिमानला कुठून कळलं मनीषाबद्दल. सर्वात मोठी पॉसिबिलिटी मम्माच आहे. याचा अर्थ तो मम्माला असायलम मध्ये भेटायला गेला होता का? त्यामुळे तुझ्या लेकीला विसरलीस वाटत. प्रिया, प्रिया, तिलाच कळलं होतं निखिलकडं. पण मग अभिमान कुठे भेटला तिला? अगं तुझ्यासारखी झाली असेल दोस्ती तिच्या बी संग. प्रिया, तीच पुन्हा पुन्हा आडवी जातीये मला. काहीतरी करायला हवं तिचं. या प्रियाचा बंदोबस्त करायला हवा सोपान, कायमचा.